सणाची चवथ बरी गेल्या कांयच शंका ना। आज चवथीचो 10वो दीस आणि फाल्यां अनंत चतुर्दश, त्याच बरोबर आमच्या या 11 दिसाचो गणपतीचो मुक्काम असो गोंयांत। आमच्या भरभराट आणि हे सगळे घेवन हांगासरल्यान आमच्या समृद्धी खातीर, गोंयचे समृद्धी खातीर मागणी आमी मागला ते आमकां दितले आणि ते परत मागीर फुडल्या वर्सा आनी उमेदीन ताका दितले। पण ह्या चवथीच्या काळान भितर आमचे खातीर बरी गजाल गणरायान दिल्ली आसा आणि ती म्हटल्यार सगळ्यांचे संपूर्ण भारतभर आमकां एक व्हडलो आशिर्वाद जो आसा आणि जे उतर ते आमकां दिल्ले ते म्हटल्यार जीएसटीचे दिवप। माननीय नरेंद्र मोदीजी हांणी फाटल्या चड दीस जावना 19व्या इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून हाचेर भाष्य केली आणि अवघ्या 1 म्हयन्याच्या भितर म्हणजे 20 दिसाच्या भितर जीएसटीचे काउन्सिलाचे हातून भितर जे रिफॉर्म्स जे आसा ते सगळे आमकां जनतेक दिले आणि तातूंतल्यान दाखोवन दिले की भारताच्या इकॉनॉमीक आणि भारताच्या प्रगती खातीर आपण कटिबद्ध आसा आणि त्या खातीर हांव माननीय नरेंद्र मोदीजी, भारत सरकार आणि त्याच बरोबर आमचे मुख्यमंत्री जे ह्या जीएसटी काउन्सिलाच्या हातून तीन वांटेकार आसात तातूंत भितर तांचे सगळ्यांचे हांव अभिनंदन। सामान्य लोकांक जीएसटीच्या संदर्भांतल्यान तशें पळोवपाक गेल्यार व्हडलें कांय कळचें ना। जर कोंकणीन जर सामकें एकच शब्द सांगपाक सोदता की वस्तू ह्यो सवाय जाल्यो, ज्या ज्या गरजेच्यो वस्तू आशिल्ल्यो त्या त्या वस्तू वेले जीएसटी जो टॅक्स कॉम्पोनेंट आसा तो कॉम्पोनेंट कमी केलो आणि सामान्य लोकांक आमी येयल्ली थाकाय दिली आणि तांकां तो एक आशिर्वाद ह्या चवथीच्या दिवसां भितर आमकां मेळ्ळो। येणाऱ्या 22 तारखेच्यान हे सगळे इम्प्लिमेंटेशन जातले, ताच्या कायद्यान भितर म्हणजे सगळे स्टेटी आसा त्यो सगळे म्हणजे घेतल्यो आणि त्या प्रत्येक स्टेटीन भितर हे एप्लिकेबल जातले। खरें म्हटल्यार हांव मुद्दमून याद करता या जीएसटीच्या फाटले हाचे की ही आयडिया इनिशियली जी आसा त्या वेळाचेर एनडीएचे गव्हर्नमेंट आशिल्ले तेन्ना अटल बिहारी वाजपेयी यांनी 2000 सालान भितर केली आणि त्या वेळाचेर एम्पावर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर्स म्हणून ती एस्टॅब्लिश केली वाजपेयी गव्हर्नमेंटान 2000 आणि हे टॅक्स रिफॉर्म्स आसात ते सुटसुटीत जावपा खातीर तांणे ते वेळाचेर 2000 सालान। पण मदले अनेक वर्साच्या काळान भितर हे जालें ना आणि काँग्रेसीन बुद्धी बी आयली ना आणि ते तशेंच उरलें आणि ते पाड घालत उरलें आणि परत ते माननीय नरेंद्र मोदीचे जेन्ना गव्हर्नमेंट जालें तेन्ना हे पार्लिमेंटान 2014 हे सगळे पास करून जीएसटी रिलेटेड 101st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एक्ट पास केलो आणि हो अमेंडमेंट 50% ऑफ स्टेटीन रेटिफाय केलो विथ इफेक्ट फ्रॉम 8 सप्टेंबर 2016 आणि तो 2017-18 हातून भितर तो सुरवात जाली। आज ह्या जीएसटीक 8वें वर्स जाल्लें आसा आणि ह्या 8व्या वर्सान भितर वन नेशन वन टॅक्स ही जी संकल्पना आशिल्ली ही संकल्पना प्रत्यक्षान येवन ताचो परिणाम असो दिसती पडटा। 4 स्लॅबांतलो जो टॅक्स आशिल्लो तो टॅक्सचो सगळो रिफॉर्म्स आतां सिम्पली हातूंत भितर 2 स्लॅबांनी आसा आणि तो आमी खरोखरच ताचें आमी स्वागत करतात। या सगळ्या हातूंत भितर या रिव्होल्युशनरी टॅक्सेशन सिस्टम जी आसा ती 1 जुलै 2017 या दिसा प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी हांच्या हातूंत भितर जाली, जे सरदार वल्लभभाई पटेलाचे ड्रीम आशिल्लें युनिफायड इंडियाचे बिल्डिंग युनिफायड इंडिया खातीर आणि त्या इकॉनॉमिक इंटग्रेशन हे तयार जाले आणि आयज हे टॅक्साचे जे सगळे जे आसा ते आमकां मुखार आसा। प्री जीएसटीच्या वेळाचेर जीएसटी आसचे पयलीं कितले त्रास जाताले त्या सोपे भाशेन जर सांगत जाल्यार प्रत्येक कडेन
प्रत्येक आयटम प्रोडक्ट हो 4 किंवा 5 टॅक्साच्या वलयांतल्यान वतालो. कंपनीच्या त्या टॅक्सेशन आसतले, त्या बरोबरच स्टेटीचे आशिल्ले, मदीं मागीर इंटरस्टेटीचे ऑक्ट्रॉय म्हणून वेगळे, हे वेगळे वेगळे टॅक्स घालून स्टेट आपल्या हातूंतल्यान भितर हे टॅक्सेशनाच्या हातूंतल्यान तो प्रोडक्ट वेगवेगळे किमतीन पडटा. पण आज हो वन नेशन वन टॅक्स ह्या सगळ्या घाला हो संपूर्ण भारतभर एक हे जाल्लो आसा आनी युनिफायड इंटू अ सिंगल मार्केटान भितर तो स्ट्रीमलायन केला आनी इंटरेस्ट स्ट्रीमलायन करून तो फुडें वता. आनी म्हणून ज्या वेळाचेर पयलींच्या वेळाचेर युनिफॉर्म टॅक्स नाशिल्ले, स्टेटी आपल्याक जाय तशें एंट्री टॅक्स खंयचे म्हणजे अंडरमायनिंग हार्मोनायझेशन करताले, कन्सिस्टन्सी नाशिल्ली, टॅक्स रिटर्न सारखे फायल जायनाशिल्ले, डबल टॅक्सेशन जाताले खंय खंय सर्व्हिस टॅक्साक लागून, फ्रिक्वेंट रेट चेंजीस जाताले, प्रत्येक बजेटा वेळाचेर प्रत्येक स्टेटीचेर डिफरंट स्ट्रक्चर्स जाताले आनी जीएसटी ह्या हातून भितर सामान्य लोकांक भितर हाचेर हे कांयच कळनाशिल्लें. टॅक्स वाडले पण आज 2017 पासून हे 8वे एनिव्हर्सरी 1 जुलै 2017 वन नेशन वन टॅक्स हे सरकारान भितर फुडें हाडलें आसा. आतापर्यंत 2017 जे सुरू जाल्ले जीएसटी टॅक्स पेचो बेस जो आसा तो 66.5 लाख 66.5 lakh in 2017 to 1.51 crore in 2025. ताजे वयल्यान तुमकां तो ग्रेटर फॅमिलायझेशन ऑफ द इकॉनॉमी कशी घडल्या ह्या ठिकाणी तुमकां ते कळटा. रिकॉर्ड ग्रोथ जाल्लो आसा, इकॉनॉमिक कॉन्फिडन्स जाल्लो आसा आनी हे 2 स्ट्रक्चर्स जे आसा आतां जातले 4 स्ट्रक्चरा वयल्यान ते आमच्या मुखार वचपा खातीर नेक्स्ट वेज ऑफ जीएसटी म्हणजे ताका नेक्स्ट जनरेशन जीएसटी आमी जे म्हणटात ताचे खातीर आमकां ह्या सगळ्या हातूंत भितर सिम्प्लिफायड आसले कारणान हाजो इफेक्ट जो आसा आनी इम्पॅक्ट जो आसा तो अनेक सेक्टरांनी भितर पडिल्लो आसा. एग्रीकल्चर खातें, एग्रीकल्चर हातूंत म्हळ्यार फर्टिलायझर्स म्हळ्यार, टेक्सटायल म्हळ्यार, हँडीक्राफ्ट म्हळ्यार, हेल्थ म्हळ्याचेर आमकां बारीक बारीक गजाली हातूंत भितर आसा. हांव मुद्दामून नोट करता इन्शुरन्स हाका 0% करप हाजो अर्थ ह्या सरकारान भितर प्रत्येक मनशाची काळजी घेतल्या. म्हणजे प्रत्येक मनशाचे सेक्युरिटी कव्हरेज, सोशल सेक्युरिटी कव्हरेज अशे तरेन मांडल्या की बाय 2047 मिशन इन्शुरन्स फॉर ऑल, मिशन इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 हे ध्येय करपा खातीर हे इन्शुरन्साचो 0% हाडला. हेल्थ सेक्टर मनशाक वखदां लागपाक दिल्यात, मनशा कडेन गेले की ताका खूब टॅक्स पडटा, म्हारग जाता वखदां. हाका सुद्दां हो स्लॅब जो आसा तो अनेक जाग्यांनी 0% केल्लो आसा, अनेक जाग्यांनी तो 28 वयल्यान 5% जाल्लो आसा आनी तातूंत भितर हे क्षेत्रांत भितर सुद्दां सामान्य लोकांक खातीर थाकाय दिल्या. सगळ्यांत व्हडलो कृषी क्षेत्र आनी त्याच बरोबर फर्टिलायझर्स. त्या फर्टिलायझर्साच्या आधाराचेर कृषी क्षेत्र फुडें वतले पण ताका वाव दिवपा खातीर टॅक्सेशनाचो पॅटर्नान भितर 28% वयल्यान सगळें जें कितें आशिल्लें तें कट करून अनेक हातूंत भितर हांव सांगतलो की 0% येवप हें लोअर प्रायस जावपाक कारणीभूत जातलें आनी डिमांड हाय जातलो, जाचो वायडर रेंजीचेर बेनिफीट आसा तो सगळ्यांक. इज ऑफ लिव्हिंग हें पळोवपा खातीर हें सगळें केल्लें आसा. मुद्दमून हांव कळपाक लागून सांगता, हे सामान्य सगळे गोंयकारांक कळपाक जाय की आमी चणे जे आसा पॅक येतात, मागीर तुगेले दूद आसतले, पराठा आसतले, रोटी, तातूंत भितर चपाती, हे सगळें हे पराठा इंडियन ब्रेड 18% जे आशिल्ले ते 0% जालें. 0 म्हणजे आमकां 18% त्या प्रोडक्टाचेर जे पळय पे करचे पडटाले म्हणजे 10 रुपयांक 1 रुपया 80 पयशे सवाय जालो, 100 तो कमी जाता. त्याच बरोबर सदाच्यो वस्तू, डेरी स्प्रेड, चीज, बटर, ड्राय फ्रूट, चॉकलेट, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, लोणचे, फ्रुट्स, ज्यूस, टेंडर कोकोनट, हे सगळे 12% वयल्यान 5% म्हणजे
हाजेर आपण मनीस म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनलाचेर खूप डेली युजाक आमी म्हणजे साबण यूज करता, टूथपेस्ट यूज करता, टूथब्रश यूज करता, शॅम्पू यूज करता, हेअर पिन्स आणि फुडयो बिडयो असले सगळे जे आयटम आसा नॉन इलेक्ट्रिक आयटम जे सगळे हे सगळे 18% वयल्यान 5% केले म्हणजे 13% परत हाऊस होल्ड आयटम आसतले म्हणजे बेबी नॅपकिन, डायपर्स आसतले, सेफ्टी मॅचीस, कॅन्डल्स, किचनाची आयदनां, युटेन्सिल्स, अल्युमिनियम, कॉपर, ब्रास कितें आसा ती, केरोसीन, वूड स्टोव, स्विमिंग मशीन, रबर बँड हे सगळे हाऊस होल्ड्साचे आयटमूय परत 5% 12% वयल्यान 5%. भुरग्यांचे स्टुडंटाचे एज्युकेशनाच्या खातीर एक्सरसाइज, नोटबुक, मागीर आमचे इरेजर, टेक्स्ट बुक, नोटबुक, पेन्सिल, क्रेयन, चारकोल, पेन्सिल, शार्पनर, मागीर कलर बॉक्स हाजे भितर एक्सरसाइज बुक्स हे सगळ्यांक लागतात 0%. की ह्या भुरग्यांनी भितर शिक्षण करचें, शिक्षणा फुडें ताका ती क्रांती जावची. वखदां खातीर खुबशे हातूंत कॅन्सर ड्रग आसतलो आतां 0% वखदां. थोडे मेडिसिन्स आसात तातूंत भितर आयुर्वेद, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी आमी खूब यूज करता परत ते 12% वयल्यान 5%. आणि मेडिकल सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, रबर ग्लोव्स, थर्मामीटर आमकां लागतात हे वखदां खातीर आणि ते मागीर डॉक्टर किंवा कोण जो प्रायव्हेट आसा तो पेशंटाचेर घालता ते 18% वयल्यान 5%. होम बिल्डिंग घर बांदपा खातीर परत सिमेंट आसतले 28% वयल्यान 18%. सामान्य लोकांक आपले घर बांदपाक जाय. आमचे सरकारान म्हजे घर ही योजना केल्या. अनेक जाग्याचेर आमचे बारीक कुटुंबाक केन्ना तरी रूम काडपाक वता आनी कितें करपाक वता सिमेंट हाडपाक वता. सिमेंटाच्या पोतयेचेर आयज समजा 18% 28% वयल्यान 10% कमी जावप म्हणल्यार जवळ जवळ 470 ताका जवळ जवळ 50 रुपये. हांव एवरेज उलयता 50 रुपये सिमेंट कमी जाले म्हणजे पोतयेर. मेक्स अ डिफरन्स. घराक खूब पोतयो लागतात. मार्बल्स आसतले तेमा आनी बाकीचे पॅकिंग केसी, बांबू फ्लोरिंग हाजेर रेट केल्ली आसा. होम बिल्डिंग्स आनी मटेरियल्स ह्या क्षेत्रांत कंज्युमर्स इलेक्ट्रॉनिक एप्लायन्सिसांत भितरय सेम टीव्ही आसतलो, मॉनिटर, प्रोजेक्शन, एअर कंडिशनर, डिश वॉशर हे सगळे 18% 28%. भुरग्यांचे टॉय, स्पोर्ट्स, हँडीक्राफ्ट जो आसा तो 5% आणि अशे हातूंत स्पोर्ट्स बूट्स आसतले, हँडीक्राफ्ट आयटम्स आसतले, पेंटिंग, स्कल्पचर्स, ब्रास, कॉपर हे सगळे खूब आसा सर्क्युलेट जाल्यार. आणि हे सगळे करतना हे सरकाराचे इतलेंच ध्येय आसा की सामान्य लोकांक, कॉमन मॅन आणि मिडल क्लास जे आयटम्स हे रिड्यूस करपाक जाय. ते 12% 5% आणि अनेक गरजेच्यो वस्तू त्यो 0% आणि म्हणून हे सगळे एप्लिकेबल जातले आमचे सप्टेंबराच्या 22 तारखेक. पण तरी पण जे पळय इंडस्ट्रीज आसतल्यो, एमएसएमईस आसतले किंवा हे आसतले तांचे प्रश्न सुटावे करपाक लागून खंय तरी तांकां वचपाक एक कितें तरी एक एप्रोप्रिएट ऑथॉरिटी जाय झगडी मारपाक ह्या कितें ताची अकाउंटिंग आणि ते सगळ्यांक लागून गरजेचें आशिल्लें. पळय लक्षांत दवरा, अंडरलायन करता. आणि त्या खातीर जीएसटी एपिलेट ट्रिब्युनल आसा that will be operational before end of December 2025. म्हणजे जीएसटीच्या केसाच्या संदर्भातले सुद्धा एपिलेट जे ट्रिब्युनल आसा तेही ट्रिब्युनल स्थापन जातले. म्हणजे जीएसटी काउन्सिलान हे व्हडले प्रपोज रीड केले आणि सगळे स्टेटीनी ते सगळे एप्लिकेबल केले आणि ते जाले अशें बी तितले पर्यंत जावचें ना जाल्यार ते सगळे स्तरापर्यंत लोकां कडेन ताजो वतना. ते सामान्य गाडो आसतलो, दुकान आसतलो, पसरो आसतलो तांकांय बी जीएसटीचे अपील करपाक लागून धरतले. म्हणजे आमचे बरोबर हातूंत भितर आनीकय भितर इनपुट्स आसा ते घेत आसात. आमचे जीएसटीचे आमचे हाजे सेल जो आसा आमचो चार्टर्ड अकाउंटंट सेल ताचे आमचे सगळे तातूंत भितर अभ्यास करता. आमचे भितर जयराज खोलकर आसा, म्हजे दोगी साथी जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ कुंकळकार आनी सर्वानंद भगत आसा. आणि तांणी सगळे बारीकसाणेन हे सगळे पॉयंट आमी तुमचे कडेन इतल्या कितें व्हरले बारीक स्तरा कडेन हे खुबश्यो गजाली पावना आनी त्यो पावूंक जाय. सादे हॉटेल इंडस्ट्री सुद्धा गोंयच्या खूब फायदो जाला. 7,500 रुपये पर्यंत पळय रूम आसा ताजो जीएसटी पर डे 12% वयल्यान 5% जालो. गोंय हे टुरिस्टीक डेस्टिनेशन, अनेक टुरिस्ट हांगा येतात.
आणि थंय एक 10% 7% थाकाय मेळप म्हणल्यार सुद्धा 7 म्हणजे 49 जवळ कितले रुपये जाले 500,000 रुपये कडेन 700 रुपये आणि म्हणून ह्या सगळे मेजर सेक्टरां भितर हे सगळे याचो व्हडलो हे जाल्लो आसा रिफॉर्म जाल्लो आसा त्या रिफॉर्माचे आमी स्वागत करतात नरेंद्र मोदीजी हांकां आनी ताच्या लिडरशिपीक म्हणजे निर्मला सीतारामन जे जीएसटी काउन्सिलाचे मिटींग घेवन 3 तारखेक ही सगळी मिटींग जाली आणि तातूंत भितर हे सगळे रिलीफ दिल्लो आसा त्या खातीर आमी तिचे कौतुकी करतात सरकाराचे आभारी मानतात आणि दिल्ले उतर पाळपा खातीर आमचे जे मॅनिफेस्टो सांगिल्लें उतर आसा तें दिवन ह्या चवथीक सगळ्यांक एक सुखद असो हे दिल्लो आसा गिफ्ट दिल्ले आसा त्या बद्दल सरकाराचे अभिनंदन आणि सकयल्या स्तरा पर्यंत सुद्धा माननीय नरेंद्र मोदीचे वचन जे आसा उतर जे आसा अनेक क्षेत्रांनी मेक इन इंडिया आसतलें तें करप 1 नेशन 1 इलेक्शन आसतलें तें जावपाक जाय किंवा 1 नेशन 1 टॅक्स आसा तें जावंक जाय किंवा जे कितें आसा ते सगळ्यां खातीर एक युनिफॉर्म हें आसचें हें धोरण जें घेवन ते सगळे मुखार वतात ताका आमच्या सगळ्यांचो सपोर्ट आसा गोंयच्या सगळ्या जनतेचो सपोर्ट आसा आणि ह्यो बारीक बारीक गजाली कळटा तेन्ना ते आमचो सामान्य कार्यकर्ता पासून सामान्य लोक हे उलोवंक लागतात खंय तरी पडवेर गाड्यार खंय तरी पसऱ्यार खंय तरी बसले कडेन की हें केलां आणि देश हो 1 नंबर इकॉनॉमी भितर आर्थीक हातूंत भितर जावपा खातीर वता येणाऱ्या 2022-2047 पर्यंत आमी यशस्वी जरूर जातले आणि देशात सगळे हातूंत भितर 1 नेशन आणि 1 कॉन्सेप्ट हो सगळो राज्या भशेनूच गोंयांत इन टर्म्स ऑफ कॉम्पेन्सेशन 5 वर्सां शेअर मेळटा बंद जालो ताजो कितें तुका दिसता असो ताका लागून हाज्या फाटल्या 3 वर्सां कितें प्रॉब्लेम अजुनी ना म्हणजे तो पर्यंत तरी ना आमचे मुख्यमंत्री ह्या जीएसटी काउन्सिलाचे वांगडी आसा म्हणजे आमकां ह्या वटेचे साऊथ तिथले अनेक स्टेटीचे फुडारी म्हणून ते अनेक प्रपोजल तेय म्हणटात बरी गजाल आसा आणि अभ्यासपूर्ण अशे ताची जी टीम आसा त्या टीमीच्या आधाराचेर हे सगळ्यो गजाली सगळ्यो आमी मुखार व्हरतात अजून केंद्र सरकाराचे जे डबल इंजिन आमी जे म्हणटा डबल इंजिन म्हणटात ते इंजिनाचो फायदो आमकां जाल्लो आसा म्हणून तर आमकां इतले सगळ्या पॅकेजी सुरू सरकाराचो महसूल थोडो कमी जातलो आता फक्त टुरिझम आमच्या मेजर सेक्टर आसलो तो कमी जातलो तरी आमकां एक ओवरऑल महसुलाची रेव्हेन्यू कमी जावंक नव्हतो ना अजिबात ना जेन्ना कशी गजाल जेन्ना सवाई जाता तेन्ना ताचें कन्झम्पशन आसा तेंय बी वाडटा आणि तशें पळोवपाक गेल्यार कंटिन्युअसली वाडटे पॉप्युलेशन आसतलो येणारो टुरिस्ट आसतलो त्या अनेक गजाली भितर ते प्रिफर करतात इवन उदकाचेर सुद्धा हे कमी जाला बॉटल 20 लिटराची म्हणजे हांवें ते सगळ्यो तुमकां डिटेल सांगू ना पण टुरिस्ट केन्ना आयले बरोबर प्रत्येक वेळाचेर ही म्हारगाय ती म्हारगाय करता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एव्हरी स्टेटीचेर वेगवेगळे आसता पण ते त्या मानान कमी जातले म्हणजे आनी वाडटले पुलीस वाडटले तातूंत भितर कन्झम्पशन वाडटलें हांव सर हू ब्रॉट इन जीएसटी आणि रेट कोणी हू ब्रॉट इन जीएसटी तुम्हीच हाडलेले तुमच्या सरकारान हाडलेले आणि त्यांना प्राइस तुम्हीच वाडयल्लो सो तोच प्राइस पळय शब्द चुकीचो यूज करता वाडयल्लो आणि ना ते इनिशियल स्टेजीचेर आशिल्ले इनिशियल स्टेजीचेर आसतना तातूंत भितर कितले अमेंडमेंट ऑर कितले तुमकां एक सांगू म्हणजे आमी सुद्दाले आणि एक विषय तितलोच इम्पॉर्टंट आसा हे भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा जे इन्कम टॅक्स असो फूल प्लेज नवो कायदो हाडटा न्यू एक्ट हाडटा 1961 1961 पासून इन्कम टॅक्स आसा तो आज पर्यंत तोच आसा तातूंत अनेक कितें 100 200 2000 अमेंडमेंट जाली वेळोवेळ पण नवीन कायदो अस्तित्वान हाडपाचें कोणेच हें केलें ना माननीय नरेंद्र मोदीजींचें हें धाडस दाखयलें न्ही आनी म्हणून तो नवीन कायदो येता सो कोणे हाडलो त्या पेक्षा त्या वेळाचेर हाडिल्लो तो आता तातूंत भितर आनीकी भितर सिंप्लियर वे आणि भितर म्हणजे
फायन लायनींग सांगता पयलीं रस्ते कसले बांदताले आतां तातूंत भितर समजा आनी एक नवीन टॅक्नॉलॉजी जर आयली आनी बरें हे जाता जाल्यार ती आमी युटिलायज करतात एकच सांगपाक सोदता की तुका याद आसतली की जीएसटीचे पयलीं एक्सायज टॅक्स म्हणून आसतालो, याद आसा न्ही सगळ्यांक? तो फॅक्टरीक चार्ज जातालो. ताच्या नंतर माल मुवमेंट करपाक ऑक्ट्रॉय म्हणून आसतालो. प्रत्येक स्टेटीन म्हणजे मुंबय गेल्यार मुंबय महाराष्ट्राचो वेगळो आसतालो, कर्नाटका वेगळो आसतालो. म्हणजे एक्सायज हो 8% मिनिमम आसतालो, 16% पर्यंत वतालो. पूण 8% धरले ऑक्ट्रॉय 4% आसतालो. आणि ताच्या भायर प्रत्येक स्टेट 8, 12, 16 आणि 24 असे आपापले पयलीं सेल्स टॅक्स म्हणटाले, ताच्या नंतर व्हॅट म्हणपाक लागले. सो हांव जर 8 आणि 4च धरले जाल्यार 20% टॅक्स तरी मिनिमम लागतालो प्रत्येक गोष्टीचेर. हो 20% पयलीं म्हणजे 18%चेर आयलो आनी एका जाग्यार आयलो. म्हणजे पयलीं टॅक्साचेर टॅक्स लागतालो. 8% एक्सायज ड्युटी पे केलो ताचेर 4% लागतालो. तो 8 आणि 4 12%चेर परत 8% सेल्स टॅक्स लागतालो. हे सगळे वचून फक्त सुटसुटीतपणान 18% टॅक्स आयलो. आणि आयज तो 18% वयल्यान 5%, 0% आयला. हे सातत्यान भारतीय जनता पक्षाचो प्रयास आसा की खंय तरी सामान्य जनतेक हातूंतल्यान बेनिफीट जावचो. दुसरें म्हणजे गोंयाचो जो टुरिझम एट्रॅक्शन एक वन ऑफ द एट्रॅक्शन आसा तो कॅसिनोज, ताचेर 40% जाले. ताका लागून कितें टुरिझमान कितें अफेक्ट जातलें अशें दिसता? अजिबात ना. तो कोण पळय तो खर्च करपाक येतलो पयलीं तो खर्चच करता न्ही. तूं आनी हांव बी टुरिस्टीक खंयच्या तरी जाग्यार गेले जी गजाल जाय ती गजाल जायच. आनी स्पेंडींग कॅपेसिटी पळय जी आसा ती कॅपेसिटी आतां हळूहळू लोकांची वाडपाक लागल्या. डोमेस्टीक टुरिस्ट येतात, फॉरेनर्स येतात तशे आनी ते हे करतात. म्हणजे तुवें केन्ना विचार तरी केल्लो 55 वर्सां 52 वर्सां पयलीं बाटलेन व्हरतले उदक विकतें घेतलो म्हणून, पण त्या वेळाचेर बिस्लरी त्या वेळाचेर इटलीन कंपनी ज्या मनशान विकती घेतली ताजें विजन आशिल्लें फुडल्या 50 वर्सांत सगळेच लोक बाटलेचें उदक. आयज त्या कंपनीचो 8,000 कोटीचो 10,000 कोटीचो तो त्या वेळाचेर कोणें विचार करूं कंटिन्युअसली. आयज गोंया सरकारांतल्यान लोकसंख्ये परस गाडयो चड आसा, लोकांक पेट्रोलाचेर लोकांनी जातले हय. म्हणून तो उदोळपणे बरोच प्रश्न विचारिल्लो तुम्ही वीज केल्लो तुमीच देवयले तशें आमी जाता ताजेर वेगवेगळे विचार करता. गाडी बॅटरीचेर येतली काय, गाडी आनी खंयचे दुसरे मॉडल येतली. हांवें तर इतलें जर वाचलां खरेंच वाचलां, हांव वाचत आसता जाल्यार एक हेजें अशें कंडक्टर येतलो चीप तो एकदां लायलो जाल्यार ती गाडी परमनंट म्हणजे 2 लाख किलोमीटर चलतली आनी म्हणजे ती एक तोंड विकचो ना ती गाडी. सो शेवटी फुडें फुडें कितें जावपाचें आसा तें म्हाका कांय शकता. उदकाचेर येवपाक शकता समुद्राच्या उदकाचेर उदकाची डेन्सिटी हाय त्याची. सो ताजेर प्रकरण चालू आसा. दिस इज हें जालें जीएसटीचेर. आतां दुसऱ्या विशयाचेर एक उलयता आसतना वॉट इज युअर स्टँड ऑन दीस? आता ह्या दिसांनी जो कोल इश्यूचेर विशय आयज इतले खोशयेचो दीस आसा जीएसटीचो आनी तो आमी सेलिब्रेट करया. फाल्यां तुजे कडेन ह्या विशयाचेर परत सामान्य नाल्यार कितें जाता खरें सांगपाक म्हणल्यार तूं सांगता तो बरोबर आसा, पण तो मागीर विशय उत्तर स्प्रेड जाता. फाल्यां न चुकता Congress says that BJP should give the credit to Rahul Gandhi for the GST reform. What do you like to say? Credit डिमांड GST जो रिफॉर्म आहे तो राहुल गांधी साठी तसे अनेक लोक आसात. राहुल गांधी एकलोच पक्कूच तो आनीकय लोक आसात जे गोंयांनी आसात खूब जे बरोबर बरें जाता पळय न्ही ते आमी सांगिल्लें म्हणटा. आपल्यान सांगिल्लें, आपल्यान विधानसभेत उठयले म्हणून ते जाले न्ही म्हणून. एक्चुअली करतात कोण सारासार विचार करून सरकार करता न्ही. आयडियाज कोणें दिवंक शकता, पण सरकार हें आसा ते सगळे आपले एडमिनिस्ट्रेटिव्ह ताजे प्लस आनी मायनस कितें आसा हे सगळे विचार करूनच करतलो. कारण शेवटी भारतीय जनता पार्टी इज कमिटेड
कारण ताळ्याने पळयात आमचो मॅनिफेस्टो काढात पळयात त्या मॅनिफेस्टोत जे जे उत्तर दिल्लें आसा पळय ते आमी फुलफील केला आणि म्हणून आज काँग्रेस कितें करता आमचो मॅनिफेस्टो घेता आनी वाचतात आणि ताचेर पळयता त्यांनी हें उत्तर दिलां कितें अमूक करतले म्हणून आणि मागीर ते बोळ मारपाक सुरू करता आमी बोळ मारता म्हणजे ते बोळ मारता की हे करात म्हणून जे आमी खरें करपाचेच आसा आता समजा जर आमी जर ते करू ना समजा करू ना ते बोळ मारता म्हणून जाल्यार म्हणटले पळय हांच्यांनी मॅनिफेस्टो दिला आणि हे पळय करना हांच्यांनी करपाक जायना ह्या लोकांनी फटयतात आणि आमी जर समजा ते मॅनिफेस्टोन बरयले केले जाल्यार म्हणटात पळय आमी बोवाळ मारपाक लागले आणि म्हणून हे बायच्यांनी केले तर आमचो मॅनिफेस्टो वाचा मॅनिफेस्टो जर ना जर समजा जाल्यार राहुल गांधीन म्हणचे की मॅनिफेस्टोचे भायर आपल्याक सांगला म्हणून आमी केलें म्हणजे खरे सामान्य लोक जे पळय आसात खरी गजाल उलयता म्हाका ती संवय त्या प्रमाणे आमी जेन्ना घरा दारान वता त्या वेळाचेर आमी एक मॅनिफेस्टोचें पत्रक दिता मराठीन किंवा इंग्लिशीन आशिल्लें केंद्राचेय दिता आमचेय दिता म्हणजे त्या 95% लोक जे आसात ते पत्रक घेता पूण आमकां ते सेकंड दिता काय मिनाकार आमी तुजे बरोबर आसले म्हणटा आनी पत्रक व्हरता आनी मेजार दवरता त्या हातूंतले भितरले 90% म्हणटा वाचता ते वाचतात 90% लोक ते वाचना म्हणून ते 90% लोकांक फटोवपाक राहुल गांधी तयार आसा जावं सत्ताधारी पक्ष या भारतीय जनता पक्षाचो तूं अध्यक्ष आज तुझे स्टँड कितें जे पिट्स पिलांनी जे 9 म्हयन्या भितर 5वो मृत्यू हो यंग भुरग्याचो स्टुडंट्साचो मृत्यू जाला भितर तेजेर तुमचे स्टँड कितें आसा एज अ पार्टी म्हणून मुख्यमंत्र्या कडेन उलयल्ले आसा फाटले 2 वेळाचेर जाले तांचेर योग्य ते कमिटी बसोवन मुख्यमंत्र्यांक सांगला की बेगीनच्या बेगीन आपण ताचेर सत्य असते आणि लोकां फुडें आपण हाडटले कमिटी बसयली ऑलरेडी पण हांवें उत्तर इतल्या खातीर दिलें की अध्यक्ष ह्या उतर दिवपाक धांवलो म्हणून म्हजें आयज आशिल्लें की पंतप्रधान नरेंद्र मोदीन दिल्ले गणपतीची 11 दिसां भितर तुमकां सगळ्यांक गिफ्ट पळय जीएसटीचे प्रत्येकाक मेळटले बोला तुमकां सुद्दां इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स बी खंय आसतले सोय जाल्ले आसतले बरे बरे घेवचे त्याचा आन्सर दिला आमचा दिवं सगळ्यांक घेवचे